जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाला धन्यवाद देऊ. प्रकटीकरण याचा 2 अध्याय याच्या 1 वचनापासून मी आपल्यासाठी वाचतो. इफिसीतील ख्रिस्ती मंडळीला पत्र. पहिली मंडळी. इफिसीतील मंडळीच्या दूताला लिही, जो आपल्या उजव्या हातात 7 तारे धारण करीतो, जो सोन्याच्या 7 समयातून चालतो. तो असे म्हणतो, तुझी कृत्ये, तुझे श्रम आणि तुझा धीर ही मला ठाऊक आहे. तुला दुर्जन सहन होत नाही. जे प्रेषित नसताना आपण प्रेषित आहोत असे म्हणतात, त्यांची परीक्षा तू केली आणि ते लबाड आहेत असे तुला दिसून आले. तुझ्या अंगी धीर आहे. माझ्या नावामुळे तू दुःख सोसले आहे आणि तू खचून गेला नाहीस, तरी तू आपली पहिली प्रीती सोडली. याविषयी तुला दोष देणे मला प्राप्त आहे. म्हणून तू कोठून पतन पावला आहेस त्याची आठवण कर व पश्चाताप करून आपली पहिली कृत्ये कर. तू पश्चाताप केला नाहीस तर मी तुझ्याकडे येईन आणि तुझी समय तिच्या ठिकाणावरून काढून टाकेन. तरी पण तुझ्यात एक आहे की तू निकलाइतांच्या कृत्यांचा द्वेष करीतोस. मीही त्याच्या कृत्यांचा द्वेष करीतो. आत्मा मंडळास काय म्हणतो हे ज्याला कान आहे तो ऐको. तो जो विजय मिळवतो त्याला देवाच्या बागेत जे जीवनाचे झाड आहे त्यावरचे फळ मी खावयास देईन. स्मुर्ना येथील ख्रिस्ती मंडळीला पत्र. स्मुर्ना येथील मंडळीच्या दूताला लिही, जो पहिला व शेवटला, जो मेला होता व जिवंत झाला, तो असे म्हणतो, तुझे क्लेश व तुझे दारिद्र्य मला ठाऊक आहे, तरी तू धनवान आहेस. आणि जे यहुदी नसताही स्वतःला यहुदी म्हणतात, पण केवळ सैतानाची सभा आहे, असे लोक जी निंदा करीतात ती मला ठाऊक आहे. तुला जे काही सोसावे लागणार आहे त्याचे भय धरू नको. पहा, तुमची परीक्षा व्हावी म्हणून सैतान तुम्हापैकी कित्येकास तुरुंगात टाकणार आहे आणि तुमचे 10 दिवस हाल अपेष्टात जातील. मरेपर्यंत विश्वासू राहा, म्हणजे मी तुला जीवनाचा मुकुट देईन. आत्मा मंडळास काय म्हणतो, ज्याला कान आहे तो ऐको. जो विजय मिळवतो त्याला दुसऱ्या मरणाची बाधा होणारच नाही. वाचलेले वचन देवाप आशीर्वादित करो. प्रियांनो, ह्या ठिकाणी 2 मंडळांच्या बद्दल प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये जे काही लिहिलेलं आहे योहान संदेष्टाच्या द्वारे ते आपण पाहिलं आहे. आणि ह्या वचनावरती आपण विश्वास ठेवूया, कारण देवाचं वचन हे सत्य आहे आणि हे जे काही लिहिलेलं आहे ते सर्व काही होणार आहे. आणि म्हणून आम्हाला एकच करायचं आहे की आम्हाला आमचे कान उघडे करायचे आहे आणि आम्ही विजय मिळवणार झालं पाहिजे. कारण जो कोणी विजय मिळवतो त्याला दुसऱ्या मरणाची बाधा होणार नाही. आणि खरोखर जिवंत देव आहे. तसंच पहिल्या मंडळीला देवाचं वचन सांगते की जो विजय मिळवतो त्याला देवाच्या बागेत जे जीवनाचे झाड आहे त्यावरचे फळ मी खावयास देईल. आणि खरोखर आज जो कोणी विजय मिळवतो देवाच्या राज्यामध्ये, त्याला देवाच्या बागेत जे जीवनाचं झाड आहे त्यावरचं फळ देवबाप खावयास देणार आहे. आणि दुसऱ्या मंडळीला, स्मुर्ना येथील मंडळीला जे पत्र लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये देवाचं वचन आम्हाला सांगतं की जो विजय मिळवतो त्याला दुसऱ्या मरणाची बाधा होणारच नाही. आणि खरोखर आज आमचं जीवन त्या प्रकारे आम्ही जगलं पाहिजे. देवाच्या जवळ आम्ही गेलं पाहिजे, प्रार्थनेत राहिलं पाहिजे, वचनात वाढलं पाहिजे आणि आमच्या जिवंत देवाशी आम्ही संवाद केला पाहिजे, आम्ही बोललं पाहिजे, आम्ही प्रार्थनेत राहिलं पाहिजे, देवाच्या जवळ राहिलं पाहिजे. आणि देव करो ह्या छोट्याशा वचनाद्वारे तुम्हाला मला आशीर्वाद देऊ आणि आपण त्याच्यावरती अधिक आणि अधिक अभ्यास करणार आहोत. आम्ही हे वचन आमच्या जीवनाशी लागूकरण करणार आहोत. आपण प्रार्थना करू. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू देवबापा. पुन्हा एकदा तू आम्हाला सुंदरसं वचन तू आम्हाला दिलेलं आहे. प्रकटीकरणावरती प्रिय प्रभू येशू आम्ही
मनन करत असताना प्रिय प्रभू येशू प्रत्येक व्यक्तीला तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू भर आणि प्रभू या प्रकटीकरणातील जे काही वचन आहेत प्रभू ते वचन आम्हाला समजू दे. आमचे नेत्र तू उघडे कर, आमचं अंतःकरण तू उघडे कर, आमचे कान तू उघडे कर आणि प्रिय प्रभू येशू त्या वचनावरती भरोसा ठेवून विश्वास ठेवून त्याप्रमाणे वागण्यासाठी तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर. प्रभू आज जो काही प्रिय प्रभू येशू शब्बात दिवस आहे या शब्बात दिवशी प्रिय प्रभू येशू आम्ही प्रार्थना करत असताना उपास करत असताना तू आम्हाला अधिक सहाय्य तू पुरव आणि तुझं गौरव होऊ दे. हे देवा तुझ्या पवित्र स्थानाजवळ येत असताना प्रभू तू आमचं जीवन शुद्ध आणि पवित्र तू ठेव आणि तुझ्या नावाचं गौरव दे. आमच्या सर्व पापांची अपराधांची तू आम्हाला क्षमा कर. प्रभू आमचं दिवसभरातील वागणं चालणं बोलणं आणि प्रिय प्रवेश या सर्व गोष्टी तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करीत आहोत. हो पित्या परमेश्वर आजचा हा संपूर्ण दिवसभरातील सर्व उपास प्रार्थना आमचे कामकाज आमचा प्रवास प्रभू आमचे सर्व गोष्टी तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करीत आहोत. प्रभू तू आम्हाला तुझ्या प्रार्थनेत तुझ्या सामर्थ्यात तुझ्या प्रीतीत तुझ्या कळवळ्यात आणि प्रिय प्रभू येशू तुझ्या सर्व कामामध्ये तू आमची वाढ तू कर आणि तुझं गौरव होऊ दे. हे देवा आम्ही आमच्यासाठी केवळ मर्यादित असू नये तर प्रिय प्रभू येशू आमचा संपूर्ण देश सर्व राष्ट्र आणि प्रिय प्रभू येशू संपूर्ण ही पृथ्वी तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहे. हो प्रभू येशू जे आजारी दुःखी कष्टी संकटात आहेत अशा प्रत्येक व्यक्तीला तू सहाय्य कर मार्गदर्शन कर. तुझ्या आत्म्याने तुझ्या सामर्थ्याने तू भर तुझं गौरव होऊ दे. हालेलुया स्तुती धन्यवाद येशू दे बापा. प्रभू या सकाळच्या सभेत तू प्रत्येकाला तू स्पर्श कर तुझ्या नावाचं गौरव होऊ दे. हे देवा या सकाळच्या समय आम्ही तुला अब्बा बापा म्हणून हाक मारत आहोत. प्रभू तर आमच्या हाकेला उत्तर देणारा जिवंत प्रभू आहे. जे आजारी आहे त्यांना तू आपल्या खिळलेल्या हाताचा तू स्पर्श कर त्यांचा बिछाना तू बदलू टाक. प्रभू भयानक आजार या जगामध्ये आलेले आहेत. प्रभू त्या सर्व आजारापासून प्रिय प्रभू येशू प्रत्येकाचं तू रक्षण कर. हृदयाचे विकार कॅन्सरचे विकार मेंदूचे विकार प्रिय प्रभू येशू आतड्याचे विकार चर्माचे विकार प्रिय प्रभू येशू रक्ताचे विकार प्रभू वेगवेगळे आजार आलेले आहेत. प्रभू ते सर्व आजार नासुर येशूच्या नावामध्ये खंडकत आहे. ओ पित्या परमेश्वरा प्रत्येक व्यक्तीला तू जीवन तू दे आणि प्रिय प्रवेशा त्यांना तू बद्ध मुक्त तू कर. सर्व दुष्टात्म्यांनी लावलेल्या पिढा नासुर येशूच्या नावामध्ये काढून टाक. हो पित्या परमेश्वरा तुझ्या अभिषेकाने तू भर संजीवनाने तू भर तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू भर प्रत्येक दास दासीला तुझी कृपा तू पुरू दे. ओ पित्या परमेश्वरा हे देवाप्पा आज आमच्या या सर्व राष्ट्रांवरती तू दया कर. ओ पित्या परमेश्वरा प्रत्येक व्यक्तीवर प्रत्येक नागरिकावरती तू दया कर आणि तुझं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. या सकाळच्या समय प्रभू येशू तू आम्हा प्रत्येकावरती तू दया कर आणि तुझं गौरव होऊ दे. हालेलुया स्तुती धन्यवाद येशू दे बापा. प्रिय प्रभू येशू आम्ही जे कोणी आध्यात्मिक आजाराने पिडलेले आहेत प्रिय प्रभू येशू ते सर्व आध्यात्मिक आजार नासुर येशूच्या नावामध्ये काढून टाक. प्रभू तू प्रत्येकाला तू उत्तम आरोग्य तू दे. तुझ्या पवित्र सामर्थ्यामध्ये पवित्र कृपादानामध्ये प्रभू तुझ्या सजीवनामध्ये तू भर. प्रत्येक दासाला तुझी कृपा पुरव तुझं सामर्थ्य पुरव वचनामध्ये वाढव तुझं गौरव दे. प्रिय प्रभू ज्या लोकांपर्यंत तुझं वचन माहिती नाही त्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत वचन नेण्यासाठी प्रत्येक दास दासीला प्रभू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य पुरव. आमच्या मनातील सर्व भीती तू काढून टाक आणि प्रभू तुझ्या वचनाविषयीची आस्था तू आमच्या जीवनामध्ये तू भर आणि तुझं गौरव होऊ दे. हालेलुया स्तुती धन्यवाद येशू दे बापा. प्रभू आमच्या देशाचं तू रक्षण कर सर्व वाईट गोष्टीपासून सर्व वाईट पापापासून. प्रिय प्रभू येशू आमच्या देशाचं तू रक्षण कर. प्रभू तुझ्या लोकांचं तू रक्षण कर पापापासून त्या सर्व प्रजेचं तू रक्षण कर.
प्रभु दुष्टात्म्यापासून तू रक्षण कर, सर्व दुष्ट आजारांपासून तू रक्षण कर. ओ हालेलुया, स्तुती धन्यवाद येशू देव बापा. या सकाळची सवय प्रिय प्रभू येशू तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करीत आहोत. प्रत्येकाला तुझ्या आत्म्याने तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू भर. आज होणाऱ्या सर्व उपास प्रार्थना प्रिय प्रभू येशू कॉपरस तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू आशीर्वादित कर. प्रत्येक दासाला पवित्र सामर्थ्याने तू भर. आणि प्रभू त्या दासांच्या द्वारे तू प्रत्येकाशी तू बोल आणि प्रभू ते प्रभावीपणे प्रत्येकाच्या जीवनामध्ये वचन येऊ दे. हालेलुया, स्तुती धन्यवाद येशू देव बापा. प्रभू हा संपूर्ण दिवस तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करता. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून आहे. आमेन. प्रियानो, ज्या कोणाला जर प्रार्थनेची गरज असेल तर आम्ही प्रार्थना करीत आहोत. आमचा संपर्क क्रमांक आहे 97 30 30 16 68. पुन्हा सांगतो 97 30 30 16 68. या क्रमांकावरती संपर्क साधा. आमेन. देवबाप आपल्या सर्वांना आशीर्वादित करो, सर्व वाईट गोष्टीपासून आपलं संरक्षण करो. आमेन आमेन.